काल रात्री एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी प्रेस रिलीज पाठवली किंवा एक पब्लिश केली. त्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलं गेलं आहे की त्यांनी फूड अँड ब्रिव्हरेज म्हणजे थोडक्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवाल्यांकडे त्यांनी काय केलं की एक इन्व्हेस्टिगेशन. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना असं सापडलं की बरेच हॉटेलवाले एकतर पूर्णपणे सेल्स बिल दाखवत नाही किंवा दाखवलं असेल तरी त्यातले काहीतरी डिलीट करतात किंवा पूर्णपणे हे रेकॉर्ड दाखवतच नाही आहेत. तर मग यांना हे कळलं कसं, तर डिपार्टमेंटनी एक AI ॲनालिटिकल टूल वापरली की त्यांनी डेटा कलेक्ट केला. 1,77,000 हॉटेलचा डेटा त्यांनी कलेक्ट केला आणि तो ॲनालिटिकल टूलवरून आलेला डेटा कम्पेअर केला त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नसोबत. आता त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नसोबत कम्पेअर केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आहे की इथं पूर्णपणे काही ठिकाणी सेल्स मिस केलेला आहे किंवा अनरेकॉर्डेड आहे किंवा पूर्णपणे दाखवलेलाच नाही आहे. अराउंड जर कधी आकडा काढला तर त्यांनी जवळजवळ 62 रेस्टॉरंट्स 44 सिटीजमध्ये आणि 22 स्टेटमध्ये हा सर्वे आणि इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यात जर कधी बघितलं तर त्यांनी प्रायमरी लेवलवर त्यांनी असं सांगितलं आहे किंवा असं त्यांना दिसून आलं आहे की 408 कोटी रुपयेचा सेल्स या हॉटेलवाल्यांनी दाखवलाच नाही आहे. तर मग आता काय केलं यांनी, मग यांनी केलं की प्रायमरी बेसिसवर यांना सगळ्यांना सांगितलं आहे, ईमेल पाठवलेत, नोटीस नाही पाठवल्या, ईमेल पाठवलेत की तुम्ही तुमचे सेल्स लवकरात लवकर अपडेट करा. बरं आता पाठवलं तरी किती लोकांना असेल, तर त्या प्रेस रिलीजमध्ये लिहिलं आहे 63,000 रेस्टॉरंट्स त्यांनी मेल पाठवले की तुम्ही तुमचा सेल्स डेटा अपलोड किंवा अपडेट व्यवस्थित करा. आता बघा एवढी सगळी गोष्ट आली कशामुळे, AI जनरेटेडमुळे, AI ॲनालिटिकल टूलमुळे आलेली आहे. तर बघा आपल्यावरही कधी कधी डोळा असू शकतो.